मार्च ते जून हा काळ पक्ष्यांचा सर्वसाधारणपणे विणीचा हंगाम असा समजला जातो आणि त्यातही एप्रिल ते मे या दरम्यान पक्ष्यांच्या ज्या हालचाली आहेत त्या अगदी शिगेला पोचलेल्या असतात। या काळामध्ये पक्ष्यांच्या जोड्या जमतात, त्यांच्या प्रणयी क्रीडा होतात आणि ते मग घरटी बांधायला सुरुवात करतात। तर त्या घरट्यांमध्ये आधी इतकी विविधता आहे की जसे बगळे आहेत, पानकावळे आहेत, शराटी आहे, दयाळ आहे, असे जे पक्षी आहेत ते झाडांवर उंच फांद्यांवर घरटी करतात। काड्या असतील, पानं असतील, असे काही विविध प्रकारचे साहित्य वापरून ते घरटी अशी उथळ किंवा अशी खोलगट प्रकारची घरटी बांधतात आणि त्यात अंडी घालतात। घरटी करण्याचा हा पक्ष्यांचा जीवनचक्रामध्ये खूप महत्त्वाचा भाग असतो आणि त्याच्यामुळे त्यांची ती पुढील पिढी तयार होते। आता आपण अलीकडेच बघतोय हवामान बदल होत आहे आणि हवामान बदलामुळे त्या पक्ष्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या प्रजननावरही फरक पडलेला आहे आणि खूप परिणाम होतो। याच्यामुळे त्यांची घरटी नष्ट होतात। जसा अवकाळी पाऊस आहे, गारपीट आहे, मोठे सोसायटीची वारे वाहतात, त्याच्यामुळे त्यांचं घरट्याचं नुकसान होतं आणि त्यांची ती अंडी नष्ट होतात। त्याच्यामुळे ते घरट्यांचं नुकसान झालं की पक्ष्यांचं त्याची जी ब्रीडिंग सक्सेस आहे ती फार कमी होते। आता हे या पक्ष्यांचं त्यामुळे त्यांचं जे पर्यावरणातलं काम आहे, जसं ते शेती पिकावर नुकसानकारक कीटक आहेत त्यांचं ते नियंत्रण करत असतात, तसंच शेतीमध्ये पिकांवर जे परागीभवनाची क्रिया असते ती सुद्धा त्यांच्याद्वारे होत असते। आणि मग पक्षी हे आणखीन एक महत्त्वाचं कार्य करत असतात की ते बीज वृक्षांची झाडांची बिया आहेत ते त्यांचं प्रसारण करतात, त्यामुळे झाडांचा प्रसार होत असतो। ते या सर्व गोष्टींसाठी पक्ष्यांचे महत्त्व आहे। आणि ज्यावेळेस हे हवामान बदल होतो, जसं त्या हवामान बदलामुळे मानवी जीवन प्रभावित होते त्याचप्रमाणे पक्ष्यांचं जीवन सुद्धा प्रभावित होत असतं आणि त्यामुळे त्यांचं जे कार्य आहे ते फार महत्त्वाचं आहे। आपल्याला पक्ष्यांना एवढं महत्त्व आपल्याला दिलं गेलं नाही आहे किंवा सर्वसामान्यमध्ये ते महत्त्व त्यांना पटत नाही आहे, पण हे ज्यावेळेस आपण त्याचा विचार केला की त्यांचे दूरगामी परिणाम किती होतील यावरनं त्यांचं महत्त्व आपल्याला पटायला लागतं।